बरवा
पुत्रा मुखे बोलविली श्रुती वैसे पुत्रा मुखे बोलवणे वैसे पुत्रा मुखे बोलविली श्रुती वैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविली भिंती बै सोनिया चालविले भिंते बै सोनिया चालविले भिंते बै सोनिया नभे हा सामान्य महिमा संतान हा सामान्य महिमा संताचा नवे हा सामान्य महिमा
भिंती बैसोनिया नवे असामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी निळामणी तीही संगेची तरणे दीन उद्धरणे नवल कोणा नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वसे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमान पाण्डुरङ्गाकरो प्रथमानमान दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे गरे गम ग गप गम ग रे ग सरे नि स पनि रे स सरे रे ग गरे गम ग नि सरे नि पदा म प गम रे ग गरे गम ग दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कात कावे सारू त्यांच्या कृपादाने कात कावे सारू पांडुरंगागुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास सदुकाजयांच्या केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसुनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी विठ्ठला पुंडलिक वरदे हरी विठ्ठला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज बोला बोला बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा संतांचं वर्णन करणारा आणि संतांचा महिमा सांगणारा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचित बहुतेकांच्या परिचित असेल चार चरणाचा अतिशय सोपा अभंग आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात, ज्ञानी लोक आहात। अभंग घेतल्याबरोबरच अभंगाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, परंतु
या ठिकाणी नियमाप्रमाणे सांगणं उचित आहे। या अभंगातून एक संतांचं वर्णन करतायत बघा, संतांनी संतांचं वर्णन करावं, बरोबर ना? एखाद्या गायकानेच गायकाचं वर्णन करावं। ज्याला गायनातलं काहीच कळत नाही त्याने गायकाचं वर्णन करून काय उपयोग आहे? पहिलवानानेच पहिलवानाचं वर्णन करावं। तसं संतांनीच संतांचं वर्णन करावं, माझ्यासारख्या पामराचं ते काम नाही। मज पामर आहे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी, म्हणून ज्यांचं वर्णन केलंय ते पण संत आहेत आणि ज्यांनी वर्णन केलेलं आहे ते पण कोण आहेत? एक महान संत आहेत। बरं, त्या निळोबारायांनी कोणत्या संतांचं वर्णन केलं? अतिशय महत्त्वाच्या संतांचा। आपण जर विचार केला तरी महाराष्ट्राची भूमी, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले नाही का? संत ज्ञानोबाराय, संत तुकोबाराय, संत कान्होपात्र, संत जनाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई, अशा अनेक संत महात्मे होऊन गेले। ही भूमी पवित्र केली, पावन केली, पवित्र ते कुळ पावन तो देश। संत बाळूमामा असतील आता जे काही वर्षापूर्वी जे अवतीर्ण होऊन गेले जगाच्या कल्याणासाठी, जगजीवाचा उद्धार करण्यासाठी अनेक संत महात्म्यांनी अवतार घेऊन ही भूमी पवित्र केली, पावन केली महाराज। परंतु त्यातील काही शेकडो वर्षापूर्वी हे संत होऊन गेले असतील, परंतु महाराजांनी जे वर्णन केलेले आहे ते कशा पद्धतीने केलं बघा तुम्ही। पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन का केलं याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायाचा पायाच कुणी घातला तर ज्ञानोबारायांनी। ज्ञानदेव रचिला पाया, पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं। ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना त्यांची अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती सांगितली। अकर्तुम शक्ती कोणती? मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती, आणि उत्तरार्धामध्ये अन्यथा कर्तुम शक्ती सांगितली कोणती? चालविले भिंती बैसुनी, आणि म्हणून नवे हा सामान्य, म्हणून त्यांचा महिमा अगाध आहे। त्यानंतर नामदेवरायांचं वर्णन केलं। नामदेवरायांनी या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला। नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेवरायांनी केला। दुसऱ्यांदा नामदेवरायांचं वर्णन केलं आणि तिसऱ्यांदा मग तुकोबारायांचं शेवटी वर्णन केलं, कारण वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी कोण आहेत? तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश, म्हणून शेवटी तुकोबारायांचं वर्णन करत असताना महाराज म्हणतायत, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या। याचं चिंतन आपण पुढे करणारच आहोत। म्हणून नवे हा सामान्य, आणि म्हणून आज जरी हे संत महात्मे आपल्या सहवासामध्ये नसतील तरी त्यांच्या रूपाने त्यांनी आपल्यासाठी बरंचसं काही करून ठेवलेलं आहे। तुकोबारायांनी गाथा तयार केली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली। जरी त्या संतांचं सानिध्य आपल्याला नाही मिळालं तरी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो। तुकोबारायांची गाथा वाचा, गाथ्यातला अभंग वाचा, अभंगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष तुकोबाराय तुमच्याशी बोलतील। ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी काढा, ओवी वाचा, ओवीच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुमच्याशी संवाद करतील। म्हणून आज कलियुगामध्ये प्रत्येकाला संत महात्मे भेटू शकत नाही, बहु अवघड आहे संत भेटी। मग ज्यांना आपला उद्धार करून घ्यायचा असेल त्यांनी तुकोबारायांची गाथा वाचावी, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचावी। महाराज एवढं सगळं जर ह्या संत महात्म्यांनी करून ठेवलं असेल तर जगाचा उद्धार होणं यात नवल काय? निळामणे तीही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण? नवे हा सामान्य, महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी। हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ। कीर्तन संपला आता काय, परंतु एका कीर्तनाची जी वेळेची मर्यादा असते त्या वेळेमध्ये आपल्याला जेवढं काही विस्तार करायचा तेवढं आपण करू। थोडक्या वेळेमध्ये तर राहिलाच किती, एक तास बी नाही, म्हणून सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचे। खूप सुंदर चिंतन तुमच्यासमोर मी मांडणार आहे, परंतु प्रसंगावधान या ठिकाणी मामांची ही बकरी, मामांचा हा बघा 4 नंबर, आणि या ठिकाणी असणारे मुलांनो थोडं शांत बसण्याचं सहकार्य आपण करावं। या 4 नंबर बघ्यावरती आजची ही कीर्तन सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं। या ठिकाणचे आमचे आदरणीय मामांचे भक्त शिनगारे काका असतील, तसेच या ठिकाणी ज्यांच्यामुळं सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं, त्यांनी संपर्क केला असे असणारे आमचे आदरणीय गुले महाराज, तसेच आमच्या
कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच आमचे आदरणीय हरिभक्त परायण गानाचार्य कीर्तनकार काजळे महाराज, ज्ञानेश्वर महाराज काजळे, सर्वच भजनी मंडळ या ठिकाणी, विनेकरी बाबा, सर्वांची साथ आहे. आमचे बंधू जीवन महाराज दायगुडे, तसेच आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, या ठिकाणी माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानाने वृद्ध असणारे सर्वच ज्येष्ठ मंडळी, सर्वांना वंदन करते, सर्वांना या ठिकाणी नमस्कार करते, मामांना नमस्कार करते आणि आपल्या या कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाल. खऱ्या अर्थाने ज्यांच्या दरबारामध्ये आपण आलो, अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद श्रीमंत श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या गोड अशा दरबारामध्ये हा जो सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला आणि ज्यांच्या भक्तीने आपण सर्वजण पावन झालेलो आहोत, ज्यांच्या क्षेत्रामध्ये ही मामांची बकरी, मामांचा हा बगा आहे, आमचे आदरणीय संजय काका सोनवणे यांच्या क्षेत्रामध्ये खूप भाग्य लागतं. आपल्या शेतामध्ये, आपल्या रानामध्ये मामांची बकरी येण्यासाठी काहीतरी आधीच्या जन्माचं पुण्य असावं लागतं, अनंत जन्माचे सुकृत पदरी आलं का लक्षात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी आलो, त्या मामांचं चरित्र थोडंसं सांगणं गरजेचं आहे. मामांचं चरित्र मी काय सांगणार, मामांचं चरित्र हे सांगण्याच्या पलीकडचं आहे, परंतु माझ्या शब्दामध्ये मला जेवढं काही मांडता येईल तेवढं मी मामांचं चरित्र तुमच्या समोर मांडणार आहे. मामांचा जन्म कशा पद्धतीने झाला, मामांचं जे लहानपण होतं ते कसं होतं, थोडक्यात तुम्हाला मी सांगेन. खऱ्या अर्थाने मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. आतापर्यंत आपण बाळाप्पा म्हणून ऐकत होतो, बाळाप्पा आरभावे, परंतु मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई. तिथपासूनचा त्यांचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत. मग बाळाप्पांचा मुलगा मायाप्पा, मायाप्पांचा विवाह सुंदराबाईशी झाला आणि मायाप्पांचा आणि सुंदराबाईंचा त्या ठिकाणी संसार प्रपंच अगदी आनंदाने सुरू आहे. परंतु आनंदाने संसार सुरू असताना त्या संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. जर संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती? संसारातली कमतरता, बरेच वर्ष झाले लग्नाला पण अजून पाळणा हल्ला नाही, आणि जोपर्यंत संसाराच्या वेलीला फूल येत नाही तोपर्यंत त्या संसाराचा काही उपयोग नसतो. संसाराच्या वेलीला फूल असलंच पाहिजे. म्हणून आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाथाला सुंदराबाईने नवस केलेला आहे की देवा, पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. देवा, पुत्र द्यायचाच असेल तर असा दे, ज्याने जगाचा उद्धार केला पाहिजे, ज्याने त्रैलोक्यामध्ये हा भगवा फडकवला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने त्या हलसिद्ध नाथाला नवस केल्याबरोबर त्या ठिकाणी आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथांची संजीवन समाधी आहे. आणि नवस केला, नवस फळाला आला, नवसाला फळ मिळालं आणि मायाप्पा आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. कोणती 3 मुलं ऐका, मायाप्पांच्या सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलं जन्माला आली. कोणती ऐका, भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरवप्पा. बघा, त्यातले मधवे 2 नंबरचे जे कोण आहेत ते आपले मामा. 2 नंबरला मामांचा जन्म झाला. अगदी जन्माचाच विचार करायचा झाला तर 3 ऑक्टोबर 1892चा मामांचा जन्म आहे. अगदी काही वर्षापूर्वी. आपण बघतो की आतापर्यंत ज्ञानोबारायांना तुकोबारायांना आपण पाहिलं नसेल, कारण ते शेकडो वर्षापूर्वी होऊन गेलेले संत आहेत, परंतु मामांना पाहिलेली लोक आजही जिवंत आहेत. ते स्वतः सांगतात की अरे आम्ही आमच्या डोळ्यांनी मामांना पाहिलं होतं. हे भाग्यवान आहेत ती लोक. म्हणजे अगदी काही वर्षापूर्वींचा मामांचा जन्म, 3 ऑक्टोबर 1892चा जन्म, ते बी सोमवारचा दिवस. कोणता दिवस आहे? सोमवारचा दिवस आहे. आणि ज्या दिवशी मामांचा जन्म झाला
त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा उपवास आहे, एकादशीचं व्रत करत होत्या माता सुंदराबाई. हा, आणि दुसऱ्या द्वादशीच्या दिवशी मामांचा जन्म झालेला आहे. बघा तुम्ही, असे महापुरुष कोणाच्या पण पोटी जन्म घेत नसतात. ऐका, उदाची वेळ झाली, वाघरीकडे कोणी जाऊ नका आणि दर्शनाला कोणी येऊ नका. 5 मिनिट आहे तिथं खाली बसून घ्या सर्वांनी. महाराजांनी जी सूचना केली त्या सूचनेचं पालन करा. या ठिकाणी मामांचा जन्म मी सांगितलं कोणवारी झाला, सोमवारचा दिवस. किती वाजता झाला? 4 वाजून 4 तुम्ही चरित्र वाचलं नाही का काय? 4:23 मामांचा जन्म आहे, लक्षात घ्या. आणि मी सांगितलं तुम्हाला, मामांसारखे महान पुरुष कोणाच्या पण पोटी जन्म घेत नसतात. सुंदराबाईंच्या पोटी मामांनी जन्म घ्यायचं ठरवलं म्हणजे सुंदराबाईंची कुस तेवढी पवित्र होती, लक्षात घ्या. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. माता सुंदराबाईंच्या पोटी मामांनी जन्म घ्यायचं ठरवलं कारण माता सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या, तेवढ्या त्या वारकरी होत्या, तेवढ्या त्या पुण्यवान होत्या, तेवढ्या त्या अधिकार संपन्न होत्या. म्हणून त्यांच्या पोटी मामांचा जन्म आहे, लक्षात घ्या. म्हणून मामांच्या जन्माची जर अवताराची पूर्ण कथा सांगायची झाली तर एका गीताच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात कथा सांगतो. महापुराची देव कसं हो अवतरला, भाव भक्तीच्या भंडाऱ्याच सत्व मला सांगितला. सांग भलं बाळू मामाच, सांग भलं बाळू मामाच, सांग भलं जन्मभूमी नवतीयेचे आकुळ. धन्य धन्य ती जन्मभूमी नवतीयेचे आकुळ. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. कर्नाटक बेळगाव चिकोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत माया पत्नी तयाची सत्वशिला. पुण्यवंत माया पाधनगर पत्नी तयाची सत्वशिला. व्रत वैकल्ये करी सुंदराई हल सिद्धनाथ विठ्ठल. सांग भलं बाळू मामाच, सांग भलं बाळू मामाच, सांग भलं पुत्ररत्नला भावे ऐसे हल सिद्धनाथा बोल. पुत्ररत्नला भावे ऐसे हल सिद्धनाथा बोल. आप्पाची वाडी थोर महिमा जगती गाईल. आप्पाची वाडी थोर महिमा जगती गाईल. धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवान योजील. धनगराच्या घरात जन्म घ्यावा शिवान योजील. द्वादशीच्या पावन दिवशी देव कस अवतरला.
द्वादशीला सोमवार तो मंगल, आश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल, 3 ऑक्टोबर 1892ला नवाल हे घडलं, 3 ऑक्टोबर 1892ला नवाल हे घडलं, दिनो तारे भयो भय तारे कैलासाहून आलं, 92 हातर शिव भोळा असं मिळावं नाकलं, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं मामांचा जन्म झाला, मामांचं नाव ठेवण्यात आलं, जन्म झाला दैवी लीला, बरस हे विधिवत केलं, जन्म झाला दैवी लीला, बरस हे विधिवत केलं, धनगरान या देवाचं नाव बाळा पाठवलं, धनगरान नाव बाळा पाठवला, काळ लोटला बाळ वाढला, दिवस पुढं चालला, मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील, मायापाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहील, सांग भलं बाळू मामाचं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. आणि मामांचं बारसं घातलं, मामांचं नाव ठेवण्यात आलं, देवाचं नाव ठेवलं बाळू. आणि लक्षात घ्या, लहानाचे मामा मोठे व्हायला लागले, हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात केली. सगळीकडे त्या ठिकाणी मामांची एक वेगळी चर्चा, म्हणजे कसं मामांचं लहानपण इतर पोरांसारखं नव्हतं, कारण तो प्रत्यक्ष देवाचा अवतार होता, सामान्य मुलगा नव्हता. लक्षात घ्या, प्रत्यक्ष काशी विश्वेश्वराचा अवतार म्हणजे मामा आहे. कोणाचा अवतार आहेत मामा? रुद्राचा अवतार थोरय रातो अदमापुरा, उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा, रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनारा, दिसे रूप मनोहर, त्याच्या नजरेत तलवार, बाळू मामा वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद बाळू मामा बैद त्यानं मेंढ्या केल्या पैद कोणाचा अवतार आहेत? रुद्राचा अवतार थोरय. कुठे राहतो आदमापुरा. काय त्या आदमापूरच्या मातीचा महिमा म्हणावा लागेल. प्रत्यक्ष देवाने त्या ठिकाणी राहावं. रुद्राचा अवतार थोरय. कुठे राहतो आदमापुरा. उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी फेटा मस्तकी. त्याला सोन्याची किनारा. दिसे रूप मनोहर. त्याच्या नजरेत तलवार.
रुद्राचा अवतार, काशी विश्वेश्वराचा अवतार आहे. आणि आतापर्यंत जे जे काही देवाने घेतलेले अवतार आहेत ते संतांचे अवतार आहेत. लक्षात घ्या, देव ते संत, देव जे आहेत तेच संत आहेत. आपण म्हणतो की मामा संत नाहीत किंवा मामा देव आहेत, असा भेदभाव आपण नाही करायचं. आतापर्यंत जे जे संतांचे अवतार झालेले आहेत ना, ते देवानेच घेतलेले अवतार आहेत. जसं की ज्ञानोबारायांचा अवतार म्हणजे महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, तसं मामांचा अवतार म्हणजे रुद्राचा अवतार आहे, शंकराचा अवतार, महादेवाचा अवतार आहे. आणि म्हणून मामांचं जे लहानपण होतं वेगळं होतं. कधी एखाद्या मुलांमध्ये मिसळायचे नाहीत, खेळायचे नाहीत, कुठंतरी एका साईडला एखाद्या दगडावरती बसून राहायचे, समाधीस्थ व्हायचे, असं मामांचं लहानपण होतं. महाराज एक प्रमाण देतात, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या समुद्र नदी नावे पैगा, अशन म्हणून आहे लिंग, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे, संतनवती जगा मानसाच्या सारखे. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. मामांचं वागणं थोडं विचित्र, म्हणजे एखाद्या झाडावरच्या शेंड्यावरती जाऊन बसायचे, एखाद्या काट्याचा बिस्तरा करून त्याची खुर्ची करून त्याच्यावरती झोपायचे, असं पाठीमागं कितीतरी अंतर उलट्या उड्या मारत जायचे, असे पाठीमागं उड्या मारत जायचे. असं वेगळं वागणं, विचित्र वागणं होतं. परंतु एखाद्या ठिकाणी जर शांत बसले तर त्याच ठिकाणी बसून राहायचे, कुणाशी बोलत नव्हते, काही नाही, एकदम शांत निवांत बसून राहायचे. पूर्वीची माणसं बरं का, मामा एकटे बोलायचे, मामा एका ठिकाणी बसून एकटे बोलायचे, पण पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती बरं का. कधीची? पूर्वीची. आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात बाबा. रस्त्याने जात असताना ते एकटेच बडा 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 करत जाऊ शकतात. याचा अर्थ ते एडेच असतात असं अजिबात समजायचं नाही. नीट थांबून बघत जा, कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. बरोबर, विज्ञानाने प्रगती केली बरं का, पण माणसाला माणसापासून दूर नेलं. भरपूर प्रगती झाली, माणूस माणसातच ठेवला नाही हो मोबाईलने. पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती, पण मामा हे एकटे बोलायचे. कसे? एकटे बोलायचे. पण महाराज त्याला कारण होतं बरं का. काय कारण होतं? मामा एकटे बोलायचे, पण त्याला कारण होतं. कारण असं होतं की तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत असायचे. कुणाशी? जगाचा बाप पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसायचे आणि मामा त्याच्याबरोबर बोलत असायचे. तुका म्हणे त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठल. आणि ज्या वेळेस मामा देवाशी बोलत असायचे, बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे. बघणाऱ्याला कोण दिसायचे? फक्त मामा. बघणाऱ्याला देव दिसत नव्हता, बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे. आणि मामा एकटंच बडबड करतात म्हणून सगळ्यांनी मामांना येड्यात काढलं. सगळे म्हणायला लागले की बाळूला वेड लागले. लहान होते, बाळाप्पा येडा आहे असं सगळ्यांनी निष्कर्ष काढला. सगळ्यांनी ठरवून टाकलं बाळाप्पा येडा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या महाराष्ट्राचा इतिहासच देहवेड्या माणसांनी घडवलाय. बरोबर ना? अहो, येडीच माणसं इतिहास घडवतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करतात. बरोबर ना? आज आपण जे बघतोय, भरपूर आपण शिकलो पण काय उपयोग नाही. मी तुम्हाला सांगेल, आज जे संस्कृतीचं जे वाटोळं चाललेलं आहे ते शिकलेल्यांमुळे चाललंय का बिना शिकलेल्यांमुळे चाललंय?
बोलत चला ना. कोणामुळं खरं सांगायचं? हां, कोणामुळं? शिकलेल्यांमुळंच ना. नाही नाही, मी तुम्हाला सांगेल, आज बूट घालून कोण जेवत आहे? शिकलेली का बिना शिकलेली? बाबा, अडाणी माणसाला कळतं की नाही, पंक्तीमध्ये बसत असताना चप्पल साईडला काढून पंक्तीमध्ये बसलं पाहिजे. कोणाला कळतंय? अडाणी माणसाला कळतं, पण शिकलेल्याला कळत नाही. मी तुम्हाला अजून सांगू का? जाहीरपणे तुम्हाला सांगेल, आमची एखादी अडाणी स्त्री असू द्या, अडाणी एखादी नाही, काहीच नाही शिकलेली एखादी स्त्री असू द्या, आणि ती एखाद्या श्रीमंताच्या घरी खुरपायला गेलेली असू द्या, खुरपत असताना त्या स्त्रीच्या लक्षात आलं की कोणीतरी प्रतिष्ठित माणूस आलाय, रानाचं मालक आल्यात. ती बाई खुरपत जरी असली तरी डोक्यावरती पदर घेते. आता नका घेऊ, तुम्ही घेणारच नाही. तू सांगितलं म्हणून आम्ही थोडीच घेणार आहे म्हणून. आहे की नाही? अहो, खुरपत जरी असली तरी ती बाई डोक्यावरती पदर घेते. कोण? अडाणी बाई. अजून थोडंसं स्पष्ट सांगू तुम्हाला, जाहीरपणे सांगू, आज वरातीत, चौकामध्ये वरातीत ज्या नाचतेत आहे, तर शिकलेल्या का बिना शिकलेल्या? मग संस्कृतीचं आज वाटोळं जे चाललंय ते कुणी चालवलेलं आहे? जे शिक्षण तुम्हाला संस्कृतीपासून बाजूला नेत असेल, ते शिक्षण, त्या शिक्षणाचा आपण सदैव धिक्कार केला पाहिजे. आज आपण बघतो, आपल्या मुलांना पण भरपूर शिकवतो. मुलांना थोडं कमी शिकवलं तरी चालेल, परंतु आपल्या मुलाला आपला देव समजला पाहिजे, धर्म समजला पाहिजे. नाहीतर एक दोन पुस्तकं वाचून हा शहाणा होतो, हा म्हणतो हा गाथा कुठं पाण्यावर तरंगते का, आणि सदैव वैकुंठाला माणूस कुठं जात असतो. आपल्या मुलाला एवढंच शिकवा की त्याने आपल्या मुलाला एवढंच शिकवा की त्याने आपल्याला लायकीचं समजलं पाहिजे. आपल्या मुलाला एवढं नका शिकू की त्याने आपल्याला नालायक म्हटलं पाहिजे. एवढंच शिकवा. आणि मी तुम्हाला सांगेन, आज देवावरती, धर्मावरती विश्वास न ठेवणारी आमचे गुरुवर्य सांगायचे की देवाचं चरित्र वाचत असताना, देवाचे चरित्र बघत असताना त्याला कातड्यांचा डोळ्यांचा उपयोग नसतो, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात, मग विश्वास बसतो. असा विश्वास बसत नाही. म्हणून महाराज सगळे मामांना येड्यात काढायचे, आणि ज्याला लोक येडी म्हणतात ना, तीच लोक इतिहास घडवतात. येडं म्हटलं पाहिजे. मी तुम्हाला आणखी थोडंसं पुढे जाऊन सांगू का? आज या हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये जेवढे काय घोटाळे केले किंवा झाले, कुणी केले हो? शिकलेल्यांनी का अडाण्यांनी केले? शिकलेल्यांनी केले. आमचा शिकून काय उपयोग आहे? आम्ही शिकून काय दिवे लावले? आम्ही जगाचा काय विचार केला? म्हणून जेव्हा मामांना सगळे येडे म्हणायचे ना, महाराज जीवनामध्ये येडं कोणीतरी म्हटलं पाहिजे. ज्याला लोक येडी म्हणतात तीच लोक इतिहास घडवतात. आणखी एक वाक्य तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका, ज्याचा लोक अपमान करतात तीच लोक मोठी होतात. म्हणून अपमान झालाच पाहिजे. जोपर्यंत आपला अपमान होत नाही ना, तोपर्यंत समजायचं की अजून आपण लहानच आहे. काय समजायचं? जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत समजायचं अजून आपण लहानच आहे. हा, ज्या दिवशी आपला अपमान होईल ना, मग आपण मोठे व्हाल. म्हणून महाराज संतांच्या जीवनामध्ये खूप काही त्यांना सहन करावं लागलं, अपमान, तिरस्कार. परंतु आज त्याच संताच्या नावाने आपण जगतो. त्याच संतामुळे आपल्याला देव समजला, त्याच संतामुळे आपल्याला धर्म समजला, त्याच संतांमुळे आपण सगळे एका जागेवरती आहोत. अरे संतच जर नसते तर हा समाज सैरा वैरा कुठेही. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही आलो पण आम्ही वैकुंठवासी, पण आलो आम्ही वैकुंठवासी, आलो याचे कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वरत नाया,
जड संताचे मार्ग आडराणी भरले. मामांचा सुद्धा अवतार जगाचं कल्याण करण्यासाठीच झाला. कारण संतांकडे एक गुण आहे. जसं उदबत्ती स्वतः जळते पण स्वतः जळून ती दुसऱ्याला काय देते? सुगंध देते. चंदन हा स्वतः जिजतो पण दुसऱ्याला सुगंध देतो. अगदी संत त्याच पद्धतीने आहेत. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जोगी तैसे तुम्ही जोगी भंडारा लावला तरी तिथं होतं व्यवस्थित. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. आणि मामांचं कार्य त्यासाठी होतं पण त्या समकालीन लोकांना मामांचं महत्व कळालं नाही. आणि कोणालाच संत ज्यावेळेस झाले त्यावेळेस त्या लोकांना त्यांच्या समकालीन त्यांचं महत्व नाही कळालं. ती स्थिती मामांच्या बाबतीत झाली. मामांना ज्यावेळेस सगळे येडं म्हणायचे ना त्यावेळेस एका जीवाला मात्र ते बरं वाटत नव्हतं. एक आत्मा तरमळायचा. कुणाचा हो? आईचा. आईचा आत्मा तरमळायचा. आणि मी तुम्हाला एक सांगेल, जीवनामध्ये लेकरू चांगलं जरी असलं तरी भरभरूनच प्रेम करते, लेकरू वाईट जरी असलं तरी भरभरूनच प्रेम करते. तिला काय म्हणतात? आई म्हणतात. आणखी तुम्हाला स्पष्ट सांगू, आज या जगामध्ये जी काही आंधळी पांगळी बहिरी लंगडी लोक आज जे जिवंत आहेत ना त्याला कारण फक्त एकच आहे, त्यांना प्रत्येकाला आई आहे. मी सांगेल तुम्हाला, यांना जर आई नसती ना तर ही लोक जगू शकली नसती हो. घरातल्या प्रत्येकाने त्यांचा तिरस्कार करावा पण आईने कधी त्यांचा तिरस्कार केला नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, इथं मामांच्या दरबारामध्ये येताना आईला एकदा तरी विचारून येत जा, आई तू बरी आहे का ग? या मामांच्या दरबारामध्ये येताना आईला एकच विचारून येत जा, आई तू बरी आहे का? कारण तुमची भक्ती कशी ठरत असते मी तुम्हाला सांगते. तुम्ही इथं येऊन किती जरी भंडारा लावला तरी त्यावरून तुमची भक्ती ठरत नसते. तुमच्या घरामध्ये तुमची आई किती हसते याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. नाहीतर घरी आईला व्यवस्थित बोलतही नाही का माता पितरे, धड न बोली संसारी तरी विश्वची आदरी मूर्ख जायचं. संसारामध्ये जी लोक स्वतःच्या आईवडिलांना व्यवस्थित बोलू शकत नसतील, अरे आईवडिलांना म्हातारपणामध्ये गोड बोलणे म्हातारपणातलं टॉनिक असतं, टॉनिक. ते जरी तुम्ही देऊ शकत नसाल आणि इथं येऊन तुम्ही किती जरी मामा करून ओरडला आणि किती जरी भंडारा लावला आणि किती जरी ढोल वाजवला बदलला तरी माझा मामा तुला कधीच पावायचा नाही. लक्षात नाही बाबा. तुमच्या घरामध्ये तुमची आई किती हसते आणि तुमच्या आईला तुम्ही किती सांभाळता याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. तुम्ही भंडारा किती लावता याच्यावरून तुमची भक्ती ठरत नाही. आणि म्हणून त्या आईच्या आत्म्याला वाईट वाटायचं, त्या आईचा जीव तरमळायचा की माझ्या सुद्धा लेकराने इतर मुलांसारखं वागावं, माझ्या सुद्धा बाळूनं इतर मुलांसारखं जगावं, बोलावं, माझं लेकरू असं का? त्या आईच्या आत्म्याला वाईट वाटायचं, काळजी वाटायची. आणि म्हणून मायाप्पांनी सुंदराबाईंनी विचार करून बाळू मामांना गावातल्या चंदूलाल सेठजीकडे कामाला ठेवलं चाकरीसाठी. आणि त्या ठिकाणी मामांना काही काम असायचं, गुरांना चारायचं, धारा काढायच्या. अहो भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायी राखल्या होत्या. गायी राखणारीच लोक मोठी होतात असं म्हणाय काही हरकत नाही.
गायी राखणाऱ्याला तुम्ही सामान्य समजू नका. अहो गायी राखण्याचं काम केलं आणि असा चमत्कार घडायचा. मामा लहान होते आणि जेव्हा मामा गायीच्या गोठ्यामध्ये यायचे त्यावेळेस त्या गायी 2-2 बादल्या दूध द्यायच्या. काही महिमा असेल नव्हे हा सामान्य महिमा, काय महिमा असेल, जणू काय माझा कृष्णच गोठ्यात आलाय असं त्या गायींना वाटायचं महाराज. आणि मामांना त्या ठिकाणी जेवण्यासाठी एक थाळी दिली होती. त्या थाळीमध्ये मामा जेवण करायचे. जेवण झालं की ती थाळी स्वच्छ पुसून एका दिवळीमध्ये ठेवायची. रोजचा दिनक्रम होता. आणि एके दिवशी असा प्रकार घडला. एके दिवशी त्या सावकाराची आई पहाटे 4 वाजताच उठली आणि तिने पाहिलं तर तिला काय दिसलं. ज्या थाळीमध्ये, ज्या दिवळीमध्ये ती थाळी होती मामांची जेवणाची, त्या थाळीमधून प्रकाशाचे झोत बाहेर येताना तिला दिसले. जसं सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणं आकाशामध्ये पसरलेली असतात तसं त्या थाळीतून ती प्रकाशाची किरणं अशी त्या दिवळीमध्ये पसरलेली होती. आणि त्याच थाळीमध्ये तिला झालं बस्तीचं दर्शन. तिने विचार केला ही थाळी सामान्य दिसत नाही. तिने ती थाळी घेतली आणि आपल्या देवघरामध्ये नेऊन ठेवली. त्या ठिकाणी दुसरी थाळी आणून मांडली. पण मामांनी दुसऱ्या दिवशी बघितलं आणि मामांना लगेच समजलं ही थाळी माझी नाही, मला माझीच थाळी पाहिजे. अरे तुला दुसरी आणून देतो. नाही, मला माझीच थाळी पाहिजे, मी दुसऱ्या थाळीत जेवणार नाही. मोठ्या माणसामध्ये किती एकनिष्ठता असते बघा तुम्ही. आणि मग त्या गोष्टीवरून काम सोडलं आणि मामा पुन्हा घरी आले. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ कधी कोणाला ठाऊक नसतं. ज्यावेळेस मामा घरी आले, आता घरी आल्यानंतर घरच्यांनी असं वेगळंच काहीतरी काढलं. घरचे म्हणायला लागले की मामांना भूत लागलंय. कोणाला? जो दुसऱ्यांची भूत काढतो, जो दुसऱ्याच्या पिढा नाहीशा करतो. घरचे म्हणायला लागले की त्या मामाला भूत लागलंय. आणि अनेक देवऋषांना मामांच्या समोर आणण्यात आलं. कोणाच्या समोर? अहो बाळू मामांच्या समोर. आपण नीट सरळ नजरेतून जर विचार केला तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळू मामा. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमचे सगळे दुःख नष्ट होणार. या ठिकाणी तुम्ही रडत रडत या, जाताना तुम्ही हसत हसतच जाणार, हा माझा विश्वास आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी आल्यानंतर तुमची दुःख नष्ट होणार. कोणतंही दुःख असू द्या तुमचं, कोणतंही, कारण त्या संतांचं कार्यच एवढं महान आहे. दुःख अडवाईला उंबरासारखा, दुःख अडवाईला उंबरासारखा, आदमापूरचा बाळू मामा गरव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गरव्यासारखा, बाळू मामा गरव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गरव्यासारखा. दुःख अडवायला उंबरासारखा, दुःख अडवायला उंबरासारखा, बाळू मामाच्या नावानं आदमापूरचा बाळू मामा गरव्यासारखा, आदमापूरचा बाळू मामा गरव्यासारखा.
वाट चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमची भक्तावर दया कर आरशासारखा भक्तावर दया कर आरशासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा बाळू मामाच्या नावानं महाराज तुमचं कुठलंही दुःख असू द्या ते नष्ट करण्याची ताकद मामांच्या दरबारामध्ये मामांच्या या भक्तीमध्ये. पण मी नेहमी सांगत असते मामांच्या दरबारामध्ये येत असताना जिथं चपला काढताना तिथंच फुगिरी काढत जा, बरोबर? नाहीतर मी किती मोठा ना, मी किती श्रीमंत, मी किती सरपंच, याला इथं काडीची किंमत नाही. लक्षात ठेवा, काडीची किंमत नाही. इथं येताना तुम्ही किती भक्तिभावाने आला, किती प्रेमाने आला, याला किंमत आहे. या ठिकाणी आल्यानंतर मामांना फक्त एवढंच म्हणा, मामा मी अनाथ आहे, मी अपराधी आहे मामा, या जगात तुमच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही मामा. ज्यावेळेस तुम्ही असं म्हणाल ना त्यावेळेस माझं मामा तुमच्यावर कृपा पण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद पण देतील. लक्षात घ्या, फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि त्या मामांच्या पुढं अनेक देवऋषांना बोलवण्यात आलं. शेवटी सगळे देवऋषांचा नाईलाज झाला आणि सगळे देवऋषी मायापण्णा सुंदराबाईंना सांगू लागले की हे भूत काय आमच्या आवाक्यातलं, हे आमच्या आवाक्याच्या पण बाहेरच आहे, याच्या पुढं आमचं काही चालत नाही. आता मात्र मायाप्पा सुंदराबाई काळजी करू लागली, आता मात्र विचार करू लागले, आता करायचं काय? मला सांगा, आपल्या व्यवहारामध्ये जरी आपण विचार केला, पोरग लईच येडागत करायला लागलं की आपण काय करतो? तुम्ही सगळे प्रापंचिक लोक काय करतो? अहो लग्न करतो त्याचं, बरोबर? काय करतोय? लग्न. का पोरग लईच येडागत. म्हातारीला लई वाटत होतं की अक्षदा पडल्यावर पोरग जरा सुधरेल. म्हातारीला वाटत होतं अक्षदा पडल्यावर पोरग सुधरेल, पण त्या अक्षदांचा प्रभाव इतका प्रचंड. जे पोरग आधी आई आई करायचं ते पोरग दरवाजात जरी आई दिसली तरी म्हणतंय आई ती कुठं गेली ग. इतका प्रचंड प्रभाव कशाचा. आणि म्हणून मामांचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. कोणासोबत? त्यांचीच भाची सत्यवातीचं नाव, गंगवाची मुलगी. आणि मामांनी सांगितलंय बघा मला लग्न करायचं नाही, आणि जर तुम्ही माझं लग्न लावलं तर माझ्याच मंडपातून तुझं मढ निघन. कोणाचं? सासऱ्याचं म्हणा, नाही तर मेहुण्याचं म्हणा. आता प्रत्येक चरित्रामध्ये उल्लेख वेगळा आहे. सासऱ्याचं, हिराप्पा खिलाऱ्यांचं, तुझा मढा निघाल जर माझं लग्न लावलं तर. सगळ्यांनी गमतीवारी घेतलं, विनोदावारी हसण्यावारी घेतलं. आणि जसं लग्न लागलं आणि लग्नाचा धूम धडाका चालू झाला तसं हिराप्पा खिलाऱ्यांचं निधन झालं. पण मरताना हिराप्पा खिलाऱ्यांनी एक काम केलं. कोणतं? बाळूमामांना जवळ बोलावलं, मामांचा हात हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, मामा आता मी राहत नाही, तुमच्या बोलण्याप्रमाणे सगळं घडतंय, पण मला एक वचन द्या मामा. मामा म्हटले सांगा काय वचन? तेव्हा हिराप्पा खिलाऱ्यांनी मरताना एक वचन मागितलं, मामा इथून पुढं माझं घर दार प्रपंच आणि माझी बकरी तुम्हाला सांभाळावी लागते. ज्या तोंडाने म्हटले होते की तुझं मड जाईल, त्याच तोंडाने वचन पण दिलं, इथून पुढची सगळी तुझी कर्म मी करी. संत कधी कधी बापासारखे कठोर पण होतात आणि संत कधी कधी आईसारखं प्रेमही करतात. म्हणून त्या संतांना तुम्ही संत माया
बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत संत आई पण आहेत आणि बाप पण आहेत लक्षात तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण ते संत आपले माई आहेत आपले बाप आहेत म्हणून जीवनामध्ये आपलं हित जाणणारे आपलं हित ओळखणारे संत असल्यामुळे त्याची माझे हित करीती सकळ मुळात संत म्हणजे काय संत त्याला म्हणायचं संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत कोणाला म्हणायचं संत जे कायम स्वरूपी संतुष्ट आहेत त्यांना म्हणायचं संत जे 12 महिने 24 तास समाधानी आहेत कुठली स्थिती असो त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बिघडलेला नाही जैशी स्थिती आहे तैशा परीद आहे कवतुक हे पाहे संचिताचे जे सदैव समाधानी आहेत आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान होत त्याला काय म्हणायचं संत कारण त्यांच्या जीवनामध्ये एक साधन आहे तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान जीवनामध्ये साधन आहे त्यामुळे संत त्याला म्हणायचं तर संतांच्या बऱ्याच व्याख्या आहेत संतांना अनेक उपमा आहेत संत संगतीचं बरेच फायदे आहेत आणि जीवनामध्ये संत हे श्रेष्ठ आहेत मग ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं म्हणायला काय अडचण नाही मी सांगितलं जे संत आहेत तेच देव आहेत आणि जे देव आहेत तेच संत आहेत परंतु संतांचं कार्य महान आहे संतांचं कार्य जगाच्या कल्याणा संताच्या विभूती
देह कष्टविती परोपकारे. आणि जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चमत्कार, म्हणजे ज्यांच्या हातामध्ये पंचमहाभूत आहेत. आमच्या मामांच्या हातामध्ये सुद्धा पंचमहाभूत, म्हणजे सगळ्या पंचमहाभूतांवरती मामांची सत्ता होती. मुकं करोति वाचालं पुंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. जीवनामध्ये अशी शक्ती जी आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ह्या शक्ती संतांकडे असतात, ज्याला रिद्धी सिद्धी असंही आपण म्हणतो. अगदी त्याचप्रमाणे माऊलींकडे एक शक्ती होती, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम, जे बळीवंत आहेत. आणि त्यातली माऊलींची अकर्तुम शक्ती, मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती. कारण हे सगळं प्राप्त कशामुळे होतं? जीवनामध्ये वैराग्य आहे, जीवनामध्ये त्याग आहे. प्रपंचामध्ये मृत्यूलोकामध्ये दोन प्रकारचं सुख, म्हणजे एक म्हणजे भोगामध्ये, दुसरं त्यागामध्ये. भोगामध्ये सुख मानणारे आपण आहेत आणि त्यागामध्ये सुख मानणारे संत आहेत, लक्षात घ्या. आणि त्यागामध्ये सुख ज्यांनी मांडलं ते निळोबाऱ्यांचा जर आपण विचार केला तर ज्यांच्याकडे गुरुनिष्ठा होती. जेव्हा निळोबाऱ्यांनी अमरून उपोषण केलं 42 दिवसाचं, 42 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. आता त्यांचं उपोषण म्हणजे आताच्या उपोषणासारखं नव्हतं. केळी खायची आणि केळीची साल सतरंजी खाली ठेवायची असं नव्हतं. 42 दिवस अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. का? हट्ट धरला होता, प्रत्यक्ष तुकोबाऱ्यांनी वैकुंठावरून मला भेटण्यासाठी इथं यावं. आता मात्र अंगाचा सापळा राहिला होता, मुखामध्ये तुकोबाऱ्यांचं नामस्मरण चालू होतं. आता करायचं काय? पांडुरंगाला काळजी वाटायला लागली. पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले, निळोबाऱ्यांना म्हटले, निळोबा अरे मी आलोय. निळोबाराय म्हणतात, जेव्हा निळोबारायांना ओळख विचारली आपण कोण, पांडुरंगाने ओळख सांगितली आणि ओळख सांगितल्यानंतर मात्र तुझ लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलास का, प्रार्थीला वाचोनी आलास का, तुझ लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचोनी आलास का, प्रार्थीला वाचोनी आलास का. इथे तुझ लागी बोलविले कोणी, प्रार्थीला वाचोनी शिका, प्रार्थीला वाचोनी इथं मी तुला बोलवलंच नाही. मी कोणाचं नामस्मरण करतोय? तुकोबाऱ्यांचं नामस्मरण करतोय. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. अशा पांडुरंग परमात्म्याकडे डोंकूनही न बघता माघारी पाठवलं. कोणी? निळोबारायांनी. पण जेव्हा प्रत्यक्ष तुकोबाराय वैकुंठावरून खाली आले आणि निळोबारायांपर्यंत येऊन पोहोचले, काय विचारतात? त्या आनंदाला पारावर नाही. कृपावंते एवोनिया, कृपावंते तुकया स्वामी, सद्गुरुनाथे हात ठेवी लामासला की, प्रसाद देवोनी केले सुखी, प्रसाद देवोनी केले सुखी, येवोनिया कृपावंते तुकया स्वामी, सद्गुरुनाथे सद्गुरुनाथे. स्वरांना कुरवळता आलं पाहिजे, स्वरांवरती प्रेम करता आलं पाहिजे बरं का.
नाहीतर अलीकडे काही लोक भरपूर राग गातात. आता इतके राग गातात असं वाटतं ते राग गातात का त्यांनाच राग येतोय काय काय माहिती. स्वरांवरती प्रेम करता आलं पाहिजे. ही वोणिया कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष तुकोबराय त्या ठिकाणी आले, निळोबरायांनी त्यांचं दर्शन घेतलं. निळोबरायांनी दर्शन घेतल्यानंतर हा प्रकार तिथल्या सगळ्या लोकांनी बघितला. म्हटले महाराज, अहो ज्या देवाचं तुकोबराय रात्रंदिवस भजन करत होते त्यांना तुम्ही विचारलं सुद्धा नाही, त्यांचं दर्शन घेतलं नाही, त्यांना माघारी पाठवलं. अहो ज्या देवाचं तुकोबराय रात्रंदिवस पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, आणि तुम्ही ते तुकोबराय आल्यानंतर मात्र त्यांचं दर्शन घेता, काही कारण काय? तेव्हा निळोबरायांनी त्यांना सांगितलं त्याचं कारण नव्हे हा सामान्य महिमा संताचा. आता टायमिंग झालेला असल्यामुळं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मामांचं चरित्र पाहिल्यामुळं अभंगावर जास्त आपल्याला बोलता येणार नाही. महाराज म्हणतात याचं कारण असं आहे की देवापेक्षाही संत श्रेष्ठ आहेत. मी सांगितलं निमित्त त्या प्रतिमा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून हे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई जेव्हा ज्ञानी बांधवांनी त्यांना वाळीत टाकल्यानंतर ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठणला गेले. फक्त शुद्धीपत्र आणण्यासाठी नाही तर तिथल्या लोकांना मानवता धर्म म्हणजे काय हे शिकवण्यासाठी गेले. गेल्यानंतर ही सभा 7 दिवस चालू होती आणि त्या सभेमध्ये माझ्या ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलं, अरे सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे, मग तुम्ही भेदभाव का करता, कशासाठी? त्या ठिकाणावरून एक पाण्याची पखाल वाहत असणारा रेडा चालला होता. त्या ठिकाणी त्याला बोलवण्यात आलं आणि सांगितलं, रे बाबा तू म्हणतो ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच देव आहे, मग या रेड्यामध्ये आहे काय? माऊलींनी स्पष्ट सांगितलं, हो या रेड्यामध्ये सुद्धा तोच परमात्मा आहे. अरे मग याला मारलं तर तुला लागेल काय? माऊली म्हणतात, हो निश्चितच, जर तुम्ही याला मारलं तर मलाही लागेल. तेव्हा त्या पंडिताने काय करावं, त्या आसूडाने त्या रेड्याला मारावं आणि त्या रेड्याच्या पाठीवरचे ते ओळ माझ्या ज्ञानोबारायांच्या पाठीवरती उमटले. माझ्या मुक्ताईला खूप वाईट वाटलं, ना का मारू माझ्या दादाला, लागतंय हो. पण त्या पंडितांना थोडी दया आली नाही हो. अरे कुठून तरी बंगाली विद्या शिकून आले असतील, एवढ्यावर सुद्धा नाही थांबले. अरे आहे ना सगळ्यांच्या हृदयामध्ये एक देव. मग माणूस जसा वेद बोलतो तसा ह्या रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखव. आणि जसं माझ्या माऊलींनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला त्यावेळेस तो निर्बुद्ध असणारा रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. काय ताकद आहे ही, अकर्तुम शक्ती आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला, शांतीरूपे प्रगडला ज्ञानोबा माझा. आणि म्हणून मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती. हा म्हशीच्या मुलाचा, म्हशीचा पुत्र म्हणजे रेडा, रेड्याच्या मुखातून वेद वधवून दाखवले. 100 गायी असल्या तरी वासुर आपली आई ओळखतं, पण जी म्हैस आपल्याला लाथ मारत नाही तीच आपली आई. असा निर्बुद्ध असणारा रेडा, पण त्याच्या मुखातून वेद वधवून दाखवणं सामान्य गोष्ट नाही. आमचं रेडं कीर्तनात बसलं तरी टाळी सुद्धा वाजवत नाही. आमच्या कीर्तनाची ताकद म्हणायची का काय काय आहे की नाही? ही माऊलींची कर्तुम शक्ती आहे, अन्यथा कर्तुम शक्ती. चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञानोबा. चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगती, ज्ञानोबा माझा. ही अन्यथा कर्तुम शक्ती आहे. म्हणून चालविले भिंती बैसोनिया नवे हा सामान्य. म्हणून या संतांचा महिमा अगाध आहे.
महिमा संताचा. त्यानंतर नामदेवरायांचं वर्णन केलं. ज्या नामदेवरायांचा अधिकार खूप मोठा होता. चहू युगाचा नामा भक्त उभा कीर्तन. अगदी 5 वर्षाच्या हातचे असताना त्यांच्या हातचं भगवान परमात्म्याने नैवेद्य खावा, जेवण करावं. नैवेद्य हातीचा आपल्याकडे आता चरित्र पाहायला वेळ नाही, चरित्र सर्वांना माहिती आहे. म्हणून नवे हा सामान्य, महिमा संताचा. आता एकदा सर्वांनी ज्या नामदेवरांनी नामाचा प्रचार प्रसार केला, आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे, त्यामुळे मामांचं जर नाव घेतलं आणि जर हाताने जर तुम्ही टाळी वाजवून जर मामांचं नाव घेतलं, तुम्हाला सांगू का, हाताने जर तुम्ही टाळी वाजवली ना तर हाताच्या आयुरेषा बदलतात बरं का, आयुष्य वाढतं, आयुरेषा वाढते बरं का. हा, म्हणून प्रत्येकाने हाताने टाळी वाजवायची आहे. मामांच्या नावाचा जप जरा थोडं 2-4 मिनिट आपण सर्वांनी करायचं. सर्वांनी हात वरती घ्या आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून आपण सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. कॅमेरा तिकडं, मोठ्याने मोठ्याने आवाज येत नाही. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. पुरुष मंडळी तुम्ही म्हणत नाही, सर्वांनी म्हणायचं. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. डोबा रखुमाई